प्रत्येक घरात जो मैदानी खेळ ज्याला खेळायची इच्छा आहे किंवा ज्याला या तंत्रज्ञानाच्या युगात जी आजची तरुण पिढी जी सोशल मीडियाच्या आहारी जाते आपण असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही, त्याच्यामुळे त्याला मैदानाच्या खेळाची रुची व्हावी म्हणून हे बाकी जे ऑलिम्पिक स्तराचे जे गेम आहेत म्हणजे त्यात आर्चरी असेल, त्यात रायफल शूटिंग असेल, फुटबॉल असेल, मल्लखांब असेल, असे असंख्य जे गेम आहेत त्या गेमची आपण शिबिरं पण आयोजित केली आहेत आणि क्रिकेट, कबड्डी, विशेषतः अंडरआर्म आणि ओव्हरआर्म याची एक चांगली स्पर्धा आणि जास्तीत जास्त बक्षिसाची रक्कम आपण इथे या ठिकाणी देऊन जास्तीत जास्त मुलं आणि मुली आणि इथली लहान मुलं खेळांकडे आकर्षित व्हावी आणि एक इथली मैदानं पण त्या माध्यमातून टिकावी. हल्ली मैदानं टिकवणं पण खूप महत्त्वाचा इथला एक भाग आहे, कारण मैदान दिसले की ते एन्करेजमेंट होतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात. तर मैदानं टिकली तर मुलं खेळतील आणि त्या माध्यमातून खेळामध्ये रुची वाढेल. एखादा इथलाही मुलगा कोणतरी भविष्यातला दिलीप वेंगसरकर साहेब बनेल किंवा सचिन तेंडुलकर बनता यावा हा एक छोटासा प्रयत्न आमच्या या इथल्या लोकांसाठी, घाटकोपरच्या लोकांसाठी एक करायचा असा मानस माझ्या मनात आला आणि त्यामुळे अशा खेळाचं आयोजन आम्ही या प्रकारे इथे ठरवलं. आणि 44 गेम म्हणजे त्या जोडीला लहान मुलंही म्हणजे अंगणवाडीतल्या मुलांनाही ॲक्टिव्हिटी जशी इंटरनॅशनल आणि IB स्कूलमध्ये दिली जाते त्या दर्जाची एखादी ॲक्टिव्हिटी किंवा महिलांना पण इथल्या सगळ्या सर्वसामान्य महिला आहेत घरकाम करणाऱ्या किंवा अगदी मध्यमवर्गीय महिला त्यांना पण काहीतरी रोजच्या शेड्यूलमधून वेळ काढून वेगळा काहीतरी एक विरंगुळा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून आपण एक प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की 44 गेम आणि ते एक दत्ताजी साळवे म्हणून या विभागामध्ये एक म्हणजे मोठं मैदान आहे त्या ठिकाणी आम्ही बऱ्या प्रकारचं एक स्टेडियम त्या ठिकाणी उभारून तिथे सगळ्या विभागात गेम खेळवून त्या ठिकाणी ग्रँड फायनल आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. असा हा एकंदरीत या कार्यक्रमाची रूपरेषा असेल आणि जास्तीत जास्त लोक याच्यामध्ये सहभागी मुलं होतील, लहान मुलं होतील, ज्येष्ठ नागरिक होतील, महिला होतील आणि जास्तीत जास्त या खेळाचा आनंद घेतील असा एक प्रयत्न आहे. त्यामुळे माझं या प्रसारमाध्यमाच्या निमित्ताने एक आव्हान राहील, जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवा आणि जास्तीत जास्त बक्षिसं ही मिळवा आणि विशेषतः करून खेळामध्ये रुची वाढवून खेळ खेळले जावे हा यामागे उद्देश आहे, तर तो साध्य व्हावा एवढंच या ठिकाणी मी सांगेन या सर्वांना. आणि आमच्या विनंतीला मान देऊन एक नावाजलेलं क्रिकेटचं नाव आज या ठिकाणी आमच्या पोस्टरच्या म्हणजे उद्घाटनाला म्हणा किंवा अनावरणाला त्यांनी वेळ दिला त्याच्याबद्दल त्यांचे खरंच आम्ही आभार व्यक्त करतो. आणि माझं असं म्हणणं आहे तुमची पण सर अकॅडमी आहे, मोठं नाव आहे. माझा स्वतःचा भाचा हा अंडर-19 म्हणून खूप प्रयत्न त्यांनी करतो, तर असेच माझा भाचा नाही की सगळ्यांचे भाचे आणि सगळ्यांची मुलं एक आपला आयडॉल ठेवून काहीतरी पुढे दिलीप वेंगसरकर साहेबांसारखा एखादा रेकॉर्ड, सचिन तेंडुलकरांचा एखादा रेकॉर्ड करता येईल अशा प्रकारचं कधी काही मदत लागली तर आपण नक्की करा. या निमित्ताने मी एक मार्गदर्शन लागलं तुमचं तर नक्की आपण करा अशा प्रकारची एक विनंती मी आपल्याला करतो या सगळ्या प्रसार माध्यमातून. आणि आपण ह्याला पण उपस्थित राहा अशी आम्ही या निमित्ताने तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. गणेश सरांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं पाहणार आहोत, तर काय सांगू इच्छिता सर? एकदा खूप आनंद झालाय कारण एक खूप छान शुद्ध कार्यक्रम असा गणेशजी हातामध्ये घेतलेला आहे. आणि तो क्रीडा महोत्सव यासारखं एवढा मोठा प्रकार मला वाटतं फर्स्ट टाइमच घाटकोपरमध्ये होते, कारण मी आधी कधी ऐकलं नव्हतं. कारण माझी अकॅडमी बाहुलला आहे पण तो घाटकोपर सगळ्या ठिकाणी तेवढं मोठं होईल असं मला वाटलं होतं. परंतु जर 43 याच्या क्रीडा प्रकार आहेत म्हणजे चांगलं असं वाटतं. आणि क्रिकेट आणि कबड्डी आपण आता आपली मुलं खेळतात, परंतु बाकीचे जे गेम्स आहेत शूटिंग म्हणा, ते ॲथलेटिक्स, कुस्ती, मलखांब, कॅरम वगैरे, तर जास्तीत जास्त मुलांना इकडे मला वाटतं वाव मिळेल. परंतु आणि व्यासपीठ उपलब्ध केल्याबद्दल मी गणेशजींचे आभार मानतो. कारण अनेक मुलं जी आहेत
तर ते विल कम फ्रॉम हंबल बॅकग्राऊंड, आणि अगदी गरीब घराण्यातले असतील तर ते पण खेळायला येतील, कारण त्यांच्यामध्ये एक भूक असते. कारण मी एक बघितले माझ्या अकॅडमीज आहेत मुंबईमध्ये 2 आहेत, पुण्याला 1 आहे, त्याच्यानंतर आता पनवेलला मी सुरू करतोय. तर जी मुलं जी आमच्याकडे येतात तर ती हंबल बॅकग्राऊंडमधली असतात अगदी, आणि ती ज्यांना भूक असेल कुठून ट्रेनमधनं येतात, बसेसमधनं येतात, आणि त्यांचं एक ध्येय असतं की आपण मुंबईला खेळावं, महाराष्ट्राला खेळावं, इंडियाला खेळावं, IPL खेळावं. आणि अनेक मुलं माझ्या अकॅडमीमध्ये खेळलेली आहेत. तर मला वाटतं की हे व्यासपीठ खूप मोठं आहे, आणि 43 जे क्रीडा प्रकारचे आहेत तर त्यामधनं पण अनेक मुलं ऑलिम्पिक्ससाठी पुढे खेळतील, भारतासाठी खेळतील, मुंबईसाठी खेळतील, तर मी ही अपेक्षा करतो. आणि आपल्याला काही जर माझ्याकडनं जर तुम्हाला जर काय अपेक्षा असेल तर मी आहेच नेहमी तुम्हाला जर मदत करायला तयार आहेच. परंतु ह्याच्याबद्दल एक आणखी सांगावंसं वाटतं की ओपन स्पेसेस ज्या मुंबईमध्ये आहेत तर आपण ह्या ऍक्टिव्हिटी शिवाय नाहीत तर हे सगळे एन्करेजमेंट हवं. कारण ओव्हल मैदानावर मी जेव्हा माझी पहिली अकॅडमी सुरू केली तेव्हा तिकडे 5 ते 6 वाजल्यानंतर कोण खाली यायचं पण नाही, मग तिकडे काय काय अवैध धंदे चालायचे. आणि जेव्हा अकॅडमी सुरू झाली तर ते आता इट इज वन ऑफ द आधी मोस्ट ब्युटिफुल ओपन स्पेसेस इन मुंबई असं म्हटलं बाबा ठरवलं नाही. त्याच्याने चेंबूरला माहूरला जेव्हा मी ग्राउंड घेतलं इट वॉज लाईक ओपन ए टॉयलेट तसं बघितलं तर. पण आता जर बघा त्यातनं अनेक मुलं मुंबईला खेळतात, इंडियाला खेळतायत, IPL खेळतायत. त्याच्यात तेच नंतर मग मी आधी पुढे चिंचवडला नेलं आणि चिंचवड इंडस्ट्रियल टाउन, आणि तिकडनं अनेक मुलं महाराष्ट्राला खेळतात, इंडियाला खेळतायत. आपला गायकवाड, ऋतुराज गायकवाड तो तिकडचा आहे. तो आमच्या 12 वाजल्या आमच्या 11-12 वर्षाचा असल्यामुळे आमच्याकडे येतोय तो, आणि तो तिकडनं आता खेळतोय, IPL खेळतोय, भारताला खेळतोय. तर आता ती क्रीडा नगरी म्हणून ओळखली जाते. आणि आता पनवेलला पण पुढच्या महिन्यात आम्ही सुरू करतोय. तर तिकडची अनेक मुलं गावामध्ये सगळीकडे खेळतात तिकडे नाही, पण त्यांना व्यासपीठ नाही आहे, आणि आपण व्यासपीठ उपलब्ध करूचं काम करतोय. आणि हा एक स्तुत्य कार्यक्रम गणेशजीने हातामध्ये घेतलाय. मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. इसके नहीं, मनसे के माध्यम से, मेरे माध्यम से यहाँ पे गए 15 साल में खेल महोत्सव ऑर्गेनाइज हुए, लेकिन वो कबड्डी और क्रिकेट और ऐसे जो खेल थे वो ऑर्गेनाइज हुए. लेकिन ये टाइम ये 44 गेम्स, मतलब इसका जो पीछे जो हमारा उद्देश्य है वो जो ओलंपिक स्तर की जो गेम है, यहाँ के सर्वसामान्य जो लोग हैं, मतलब यहाँ का जो आप अगर देखोगे तो सब सारा 80% स्लम है. तो यहाँ पे ये जो ओलंपिक लेवल की जो गेम है, फुटबॉल, बास्केटबॉल एंड आर्चरी, राइफल शूटिंग और कई जो गेम है उनका भी मतलब अवेयरनेस होना चाहिए, और लोग इसकी तरह अट्रैक्ट होके ये सब खेल भी खेल के कोई ओलंपिक प्लेयर यहाँ का बनना चाहिए. ये उद्देश्य से हम लोग ने ये सब ये हमारा मानस है कि ये आयोजित हमने किया है. नहीं, जो यहाँ पे प्लेयर्स तो नहीं रहेंगे, आर्चरी, राइफल शूटिंग या फुटबॉल यहाँ के ये प्लेयर नहीं मिलेंगे, लेकिन हम उनके लिए ये शिविर जो है मतलब वो ऑर्गेनाइज किए हैं. मतलब ट्रेनिंग यहाँ पे लेंगे प्लेयर्स लोग, और जिनको लगा इसमें रुचि है तो आगे हम उनको गाइडेंस करेंगे. कोई एकेडमी या कोई गरीब बच्चा है तो उसको कोई हम हेल्प भी कर सकते हैं कि आगे अगर उसमें स्पार्क है तो आगे जाने के लिए हम हेल्प भी करेंगे. अगर बात करें खेल महोत्सव की, ठीक है, तो इसमें अगर राजनीतिक तरह बात करेंगे तो राज ठाकरे भी यहाँ पर आने वाले हैं. हम प्रयास कर रहे हैं. 9 तारीख को पार्टी का वर्धापन दिन है, 10 तारीख को ग्रैंड फाइनल है. जैसा टाइम साहब का मिलेगा वैसा हम साहब को लाने का तो ये करेंगे. और ये कितने दिन का गेम होने वाला है? 1 डेज का है? नहीं, ये 5 डेज वहाँ पे, मतलब वैसे हर विभाग में
ये गेम्स होंगे। इसका ग्रैंड फाइनल जो है 5 तारीख से लेकर 10 तारीख तक वो दत्ताजी सावे ग्राउंड पे, जो बड़ा ग्राउंड है, वहाँ पे एक स्टेडियम और बहुत बड़ा सेटअप लगा के हम लोग वहाँ पे एक साथ कर रहे हैं, जैसा जो अभी ओलंपिक लेवल के जैसे गेम रहते हैं एक साथ सब वैसा करने का प्रयास है। यहाँ के लोगों को एक खेल के लिए रुचि बढ़ने के लिए अलग स्तर का हम लोग यहाँ पे आयोजन कर रहे हैं, बहुत बड़े स्तर का। सर तुम्ही काय सांगणार याबद्दल, गेम होने वाला कशाबद्दल? हे खेळावर हे खूप छान कार्यक्रम हातामध्ये घेतलाय, कारण ह्याच्यामुळे अनेक खेळाडू एक संधी उपलब्ध होईल, प्लॅटफॉर्म मिळेल त्यांना, आणि त्याच्याबद्दल पण ऍक्च्युली प्लेस स्पॉट करता येतील. कारण समजा जर तुम्ही आपले अप्रतिम खेळाडू असतील, कारण खूप प्लेयर्स असे असतात की ते क्लबमध्ये खेळत नाहीत किंवा स्कूल कॉलेजमध्ये खेळत नाहीत, पण ते असे बाहेर येऊन खेळतात. तर त्यांना ऍक्च्युअली स्पॉट केलं आणि त्यांना पुढे आणलं तर ते मुंबईसाठी खेळू शकतील, इंडियासाठी खेळू शकतील, IPL खेळू शकतील, आणि बाकीचे जे गेम्स आहेत त्याच्याबद्दल पण ते ऍक्च्युअली पुढे खेळू शकतील. मग ऑलिम्पिक्स खेळू शकतील, एशियाड खेळू शकतील, कॉमनवेल्थ खेळू शकतील. तर ही अपेक्षा माझी आहे त्यांच्याकडनं, आणि गणेशजींनी खूप छान प्रोग्राम हातामध्ये घेतलेला आहे, त्याचे खूप खूप आभार मानतो. तुम्हाला आपको नाम कैसा लगा वैसे? जिगरबाज बहुत बढ़िया है, बहुत जिगरबाज है, क्योंकि इतना बड़ा प्रोग्राम हाथ में लिया है, इजी नहीं आयोजित करने का इतना बड़ा प्रोग्राम. अरे बहुत बहुत खुशी है, एंड ऑल द बेस्ट टू हिम. बहुत बहुत शुभकामनाएं सर आपको. थैंक यू सर. आपसे जानना चाहेंगे घाट के ऊपर के अलावा भी बाहर के लोग जुड़ सकते हैं या ओनली? नहीं, ये टाइम तो ओनली फॉर घाटकोपर हम लोग ने ऐसा ये किया है कि घाटकोपर के लोग और प्लेयर्स आने के लिए. अभी तक आपके पास में कितने फॉर्म? आज से रजिस्ट्रेशन चालू होगा, आज लॉन्च हुआ है, आज से रजिस्ट्रेशन चालू होगा. और मान लीजिए जो बच्चे सेलेक्ट होते हैं या जो काफी बजट खेल रहे तो क्या सर के थ्रू उनकी आगे? हाँ, अगर कोई बच्चे में अगर स्पार्क हमको लगा, अगर उसको जरूरत है गाइडेंस की, कोई जरूरत है कुछ और मदद की, तो सर है उनसे हम मार्गदर्शन लेंगे, या और कुछ कर सकते हैं तो उनके लिए जो हो सकता है वो करेंगे हम बच्चा. सर जानना चाहेंगे कि इसमें जो है वो जीतने वाले को क्या-क्या प्राइज है? वो प्राइज लिस्ट मैं आपको मैडम के पास आपको दे देता हूँ, क्या-क्या प्राइजेस, सब गेम में क्या-क्या प्राइजेस है. 43 गेम्स है, इसमें कैटेगरी क्या-क्या रहेगी? 44 मतलब इसमें अंडर 16 से लेके जो प्लेयर्स है उनका हर किसी का एज ग्रुप हमने डिसाइड किया है. और महिलाओं का खास करके विशेष तौर पे क्या रहेगा? महिलाओं के बहुत उनके एंटरटेनमेंट के 1 मिनट गेम है, होम मिनिस्टर गेम है, बहुत सारे जो रिलेटेड महिला के गेम्स वो है. और गणेश जी अगर बात करेंगे पूरा जो खेल होने वाला है, लाइव वगैरह किस पे होने वाला है, ऐसा कुछ आइडिया, या फिर जो प्रोग्राम वगैरह होने वाला है लाइव? ये जिगरबाज जो इवेंट है वो पूरा YouTube लाइव हो जाएगा, फेसबुक लाइव है, हर मीडिया में हम लोग ट्राई करेंगे. अब शुभकामनाएं सर. आपसे लास्ट जानना चाहेंगे, जो आज के बच्चे सोशल मीडिया पर ज्यादा रहते हैं, खेलकूद बहुत कम मैदान पर जाकर करते हैं या खेलते हैं, सब उनके लिए क्या एक मैसेज रहेगा आपका आज की जो यूथ है? देखो, हमारे एकेडमी में जो बच्चे आते हैं उनको हम बोलते हैं कि यू हैव टू डू एक्सट्रीमली वेल इन एजुकेशन. एजुकेशन सबसे अहम होता है, मुझे लगता है स्टडीज के साथ एजुकेशन भी करना चाहिए. और हम लोग उनका रिपोर्ट देखते हैं, एंड ऑफ द ईयर हम लोग बोलते हैं कि आपका रिपोर्ट दिखाओ. इफ यू हैव डन वेल इन एग्जाम देन ओनली यू गेट एडमिटेड अगेन इन द एकेडमी, अदरवाइज नो. सिर्फ खेलना तो आपको इज वेरी इंपॉर्टेंट, खेलना बहुत बहुत इसेंशियल है. और मुझे लगता है कि दे कैन गेट जॉब ऑल्सो इफ दे गुड, वो भी हो सकता है, क्योंकि हमारे टूर्नामेंट्स इन मुंबई कॉर्पोरेट इवेंट्स होते हैं, जो टाइम्स ऑफ इंडिया शील्ड होती है, तो काफी टूर्नामेंट में कॉर्पोरेट के लिए होते हैं, तो उनको अपॉर्चुनिटी मिल सकती है इनके माध्यम से. एज ग्रुप क्या-क्या है उसके बारे में बताइए. एज ग्रुप मतलब अंडर 16 के भी छोटे बच्चे भी 10 साल से लेके 16 ईयर के बच्चे से लेके 30-35 साल 40 साल जो खेलना चाहो दो टीम में. शेवटचा प्रश्न आहे. घाटकोपर पश्चिमचे आहेत का फक्त संपूर्ण घाटकोपर? घाटकोपर पश्चिम. Thank you.